ह्या दाण्यांची आमटी बनवणार आहे, ते मी रेसिपी तुमच्याशी शेअर करेलच। हे बघा किती छान कवळे कवळे मस्त दाणे आहेत। काल त्यांच्या इकडे शनिवारचा बाजार होता आणि पप्पांनी निवडून ठेवले ते। आणि हे बघा इथं टमॅटो, हिरवी मिरची आणि कोथिंबीर। आता आपल्याला तुरीच्या शेंगांची दाण्यांची आमटी बनवायची आहे। आणि हे बघा आता हिरव्या मिरच्या ती पहिले भाजून घेते आई माझी। इकडे दाणे मस्त, हे बघा तुरीच्या सोल्यांची आमटी बनवणार आहे। आणि थंडीमध्ये शेंगा येतात ना, तर मग असे प्रकार, आणि कोणी कोणी असं उकडून पण खातं मीठ टाकून। आता हे छान भाजून घेणार आहे आई। हे बघा आता छान भाजून घे, भाजून घ्यायचं तेल टाकून। त्या लवंगी मिरच्या असल्यामुळे तिने अगदी 5-6 मिरच्या घेतलेल्या आहेत, कारण खूप तिखट असतात ना म्हणून। आमटीला 2 टमाटे घ्यायचे, आता हे असे भाजायचे। टमॅटो पण कापून असे भाजून घेणार आहे। टमॅटो बरोबर मिरची बरोबर टमॅटो पण भाजून घेणार आहे छान। हे गावठी टमॅटो असल्यामुळे ती अगदी छोटे छोटे आहेत, तर 2 किंवा 3च टाकणार आहे। तुम्ही पण अशी आमटी ट्राय करून बघा, आणि तुमच्या इकडे तुम्ही कशी बनवता ती पण सांगा। आता मिरच्या छान भाजून झालेल्या आहेत। हे बघा तिने काढून घेतल्या मिरच्या, लवंगी असल्यामुळे अगदी थोड्याशाच घेतल्या। हे बघा 10 शिजलाय। आणि आता हे टमॅटो छान असं भाजून घेणार आहे। भाजले का दाखवते। हे बघा बघू शकता कसे छान भाजून घेते ती टमॅटो। आता हे छान भाजले नाहीये म्हणून त्याला उलट करून ठेवलेलं आहे। आणि हे बघा असे दोन्ही बाजूनी छान असे ब्राऊन कलरचे छान भाजून घ्यायचे टमॅटो। आणि ही ना आपली आमटीची तयारी होतीये। आता आमच्या इकडे ह्याला तुरीच्या शेंगाची आमटी बोलतात, तुमच्या इकडे काय बोलतात काय माहिती नाही। हे बघा तेवढी कोथिंबीर तिने धुवून घेतलेली आहे माझ्या आईने। आणि आता त्याच्यामध्ये हे बघा लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर आहे नाही एवढं धुवून घेतले। हां त्याचं वाटण करून घेणार, त्याच्यातच टमॅटो टाकणार ना तू? हां टमाटे आणि हे सगळं करताना दाखवते ना। बरं रेसिपी छान। हां खाऊन थंडीमध्ये छान लागते ना रेसिपी ही, तुम्ही पण करा आम्हाला पण सांगा। हे बघा थोडेसे तुरीचे दाणे घालून घेतलेले आहेत, आणि त्याच्यामध्ये हिरवी मिरची, कोथिंबीर आणि लसूण, टमॅटो ह्याचं छान असं वाटण करून घेणार आहे। बघा छान 2दा करायले, छोटा भांडा आहे ना त्याच्यामुळे। हां मीठ घालायले, मीठ घालणार त्याच्यामध्ये। मलाही काही रेसिपी येत नाहीये ही, आता ह्याच्यामध्ये शूट करून ठेवला का मी कधी पण आईची बघून करू शकते, पण चव तशी नाही येणार। हे बघा छान असं मस्त छान पैकी वाटण झालेलं आहे। अजून थोडंसं एक फिरून घेईल आई हे वाटण। हे बघा आता हे काढून घेते पातेल्यामध्ये, चम्मचने काढायले काढते ती आता वाटण। आणि ही रेसिपी नक्की तुम्ही ट्राय करून बघा, थंडीमध्ये खूप छान असते, हेल्दी रेसिपी आहे ही। हे बघा एका पहिल्या याच्यामध्ये थोडंसं म्हणजे छोटा पॉट असल्यामुळे पहिलं एकदा वाटून घेतलंय, आणि आता हे बघा लास्ट आता वाटून घेते। हे बघा ह्याला छान वाटून घेणार आता ती। आणि वाटताना थोडंसं मीठ पण घालायचंय, चवीला छान। हां चव छान लागते त्याची।
वाटून घेते आणि असंच वाटून घेणार आहे आणि दाखवते त्याचा तुम्हाला. ठेचा आपण पातेलं गरम झालेलं आहे आणि त्यात थोडंसं तेल घालून घेतलंय. आणि हे बघा, हे तुरीचं सोल्यांचं वाटण बनवून ठेवलेलं आहे, ते तुम्हाला मी दाखवलेलंच आहे. आणि इथे थोडंसं लसूण ना असा ठेचून घेतलाय. हां, आता मग आपण फोडणीला थोडे जिरे घालते, थोडंसं जिरं घालणार आहे, लसूण घालणार, थोडंसं लसूण. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि तेच बघा. आणि थंडीची खूप छान असते, हेल्दी पण आहे रेसिपी ही. थोडे चिक्या मोहरे, थोडेसे मोहरी घालून घेते. असं छान गोल्डन ब्राऊन कलर येऊ द्यायचा आहे. आमच्या इथे ना असं कच्चं लसूणची फोडणी नाही आवडत. तर मग आता हे बघा, आपलं ते वाटण टाकून देणार आहे आई. बघू शकता तुम्ही, सगळ्या घरांनी मस्त दरवर्षी थांबवली. अशी हिरवी गार करायची छान. आणि ह्याच्याबरोबर मस्त ज्वारीची किंवा बाजरीची कडक भाकरी, आमटी आणि आपली मस्त असं टेस्ट, अशी भारी टेस्ट लागते ह्याची, एकदम छान खमंग. आणि थंडीमध्ये खाण्याची ह्याची एक वेगळीच मजा असते. आपण ह्याची डाळ तर रोजच खातो, पण ओल्या शेंगांची बातकुच आवरच असते. हे बघा, बघू शकता तुम्ही किती छान कलर आला आहे आणि टेस्ट पण खूप छान येते. नक्की ट्राय करा तुम्ही ही आमटी. आणि प्लीज मला कमेंटमध्ये सांगा, म्हणजे माझ्या आईला पण छान वाटेल. तिने तुमच्यासाठी म्हणजे मला बोलली का तू रेसिपी शूट कर आणि तुझ्या यूट्यूब फॅमिली मेंबर्सला पण दाखव, तिला पण आवडेल तुमची कमेंट ऐकायला आणि वाचायला पण. हे बघा, आता मीठ घालून घेणार आहे चवीप्रमाणे. आणि ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि आवडली असेल तर प्लीज लाईक करा आणि शेअर करा.